ती मी 2 दिवस वाळून घेतलेली आहे। मिरची अशी सुटेपर्यंत वाळून घ्यायची। तर एक भांड मी इथे काढून घेतले। तर अशी झालेली आहे ही। आणि आता बाकीची मिक्सरला फिरवून घेते। आता भांड्यामध्ये जेवढी बसते तेवढी मी घालते। तर या पद्धतीने बारीक करून घ्यायचे। तर लाल तिखट बारीक करून झालेलं आहे। यामध्ये मीठ घालायचं। तर मीठचं प्रमाणाची काही गरज नाही, तुम्ही कमी जास्तही करू शकता। आणि उपवासासाठी जर लाल तिखट वापरायचं असेल तर तुम्ही रॉक सॉल्ट टाकू शकता। मी इथं व्हाईटच टाकायले। तर हे मिक्स करून घ्यायचं छान। मी आणखीन अर्धी वाटी मीठ घातलेले। आता मीठ मिक्स करून घेतलं आणि मिक्सरला आणखीन एकदा फिरवून घ्यायचं। मिक्सरला फिरवून घेतल्याने मीठ जे आता हे दिसते ते मिक्स होऊन जातं त्यामध्ये। आणि लाल तिखटाला सारखा कलर येतो। तर मिक्सरला फिरून घेतलं। तर या पद्धतीने बारीक करून घ्यायचं। असं बारीक करून घेतल्याने मीठ मिक्स होतं आणि लाल तिखट एकसारखा कलर येते त्याला। तर या पद्धतीने मी बाकीची राहिलेली मिरची बारीक करून घेते। तर लाल तिखट इथं तयार आहे। तर बघू शकता किती छान एकसारखं झालेलं आहे। तर 1 किलोच्या प्रमाणात घेतलं तर एवढं होतं। तर अतिशय सोप्या पद्धतीत घरच्या घरी लाल तिखट करून तयार आहे। तर इथे मी भरणीमध्ये भरून ठेवते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।